कृषी उत्पन्न बाजार समितीत अव्यवस्था आणि मनमानी कारभाराचे आरोप समोर आले आहेत। तुरीच्या लिलावात भावातील तफावत आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या लिलाव प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। नियमानुसार हराशी प्रक्रियेदरम्यान सर्व व्यापाऱ्यांची एकत्र उपस्थिती अपेक्षित असताना प्रत्यक्षात व्यापारी वेगवेगळ्या गंजांवर विखुरलेले दिसून आले। त्यामुळे लिलाव प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तुरीच्या भावांमध्येही मोठी तफावत दिसून आली आहे। काही ठिकाणी तुरीचे दर 8,000 रुपयांच्या आसपास सांगितले जात असताना काही व्यापारी 6,500 रुपयांपासून खरेदी करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। समान दर्जाच्या मालासाठी वेगवेगळे दर दिले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। याशिवाय काही व्यापारी खुल्या बोलीपासून दूर राहत असल्याने सेटलमेंटची शक्यता व्यक्त होत आहे। एका शेतकऱ्याने सांगितले की त्यांच्या मालासाठी अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान बाजार समितीचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे। उत्पन्न बाजार समितीत भोंगळ कारभार सुरू आहे। जिथे हराशी सुरू आहे तिथे एका दमाने समजा सगळे व्यापारी वर्ग उपस्थित राहायला पाहिजे। तर एक पण व्यापारी एक या गंजावरती एक त्या गंजावरती म्हणजे मालाचा एक तर मातीमोल भाव मागण्यास सुरुवात करत आहे। 8,081 तुरीचे भाव दाखवतात, 6,500 पासून तूर मागत आहे। सोन्यासारखी तूर समजा, पण म्हणजे मनमानी कारभार। एकामेकाच्या विरोधात बोलायला कोणीच तयार नाही। तुम्हाला काय भाव पाहिजे तुम्ही मागा, मला मागा, म्हणजे जसं सेटलमेंट टाईप इथं वास्तव्यास पाहण्यात आला आम्हाला आज। आणि आमचा जो माल आहे या काकाजीचा माझा गंज ढेर बाजूला पडलेला होता आणि काकाजीचा माझ्या बाजूला होता। परंतु या काकाजीचा ढेर मधातून हराशी सोडून निघून गेले। इथं आले 6500 रुपयाची बोली बोलण्यात आली। सोयाबीनचे भाव आज 6500 रुपये आहेत, तुरीचे भाव 81 आहे। मिनिमम 7,000पासून स्टार्ट व्हायला पाहिजे होती, तर तुरीचे भाव 65 पासून म्हणजे काकाजींनी एवढंच बोलले की बा काय एवढे कमी, तर ते हराशी सोडून निघून गेले। असं व्हायला नको होतं। तर इथं कोणीही व्यवस्थापन कोणीही दिसलं नाही, कोणीही यांची दखल घ्यायला हजर नव्हतं। हे सोयाबीन गेलं 5315 रुपये, हे सोयाबीन 5,000 रुपये, ते सोयाबीन 5380 रुपये। हे आणि ते सोयाबीन सेम आहे। हालाकी तुम्ही पाहू शकता, क्लेम काढू शकता दोन्ही सोयाबीनमधला। हे सोयाबीन 49 ते 20 रुपये हराई झाली होती, त्याने नंतर ते वाढून घेतले, सेपरेट भेटले दलालले, ते वाढून घेतले 5 रुपयाने घेतले। याचं तोंड पण व्यवहार चालला या ठिकाणी। दखल घ्यायला कोणीच निवडलं शेतकऱ्याच्या एकूण।